नमस्कार सर्वांना, माझा जय ज्योती जय सावित्री। मी राजश्री सुशील आंबळे, सावित्री शक्तीपीठ शाखा परतवाड्याची सदस्य आणि आमचे मार्गदर्शक माननीय श्री दशरथजी कुर्दळन सर यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्रीमध्ये जो महानायिकांच्या प्रबोधनाचा जो उपक्रम राबवण्यात येत आहे, त्यामध्ये मी पंडिता रमाबाई यांच्याविषयी थोडक्यात माहिती देणार आहे। पंडिता रमाबाई यांचा जन्म 1858 मध्ये कर्नाटकमधील गंगामूळ येथे झाला। पंडिता रमाबाई यांचे वडील अनंत शास्त्री हे वेदविद्येमध्ये पारंगत होते, त्यामुळे आणि तसंच त्यांना मुलीच्या शिक्षणाची सुद्धा एक म्हणजे आवड होती, त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलीला शिकवले। आणि त्यांचं वय म्हणजे पंडिता रमाबाई यांचं वय 10-12 वर्षाचं होऊन गेलं तरीसुद्धा त्यांचा विवाह केला नाही, म्हणून समाजातील काही बुद्धीच्या लोकांनी त्यांना समाजाबाहेर काढलं आणि वाडीत टाकल्यामुळे त्यांना गाव सोडून इकडे तिकडे फिरावं लागलं। आणि अशातच जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा त्यांचे आई वडील दोघेही मृत्यू पावले आणि आपल्या पंडिता रमाबाई आणि त्यांचे भाऊ हे पोरके झाले। आणि जेव्हा ते पोरके झाले ते भारत भ्रमंती करू लागले आणि भारत भ्रमंती करत असतानाच 1878 मध्ये एकदा ते कलकत्ता येथे जाऊन पोचले। तेव्हा महान पंडितांची तिथे सभा चालू होती, त्यामध्ये वाद चालू होता। त्या वादामध्ये पंडिता रमाबाई यांनी ते जे पंडित आहे त्यांना हरवले, त्यामुळे त्यांना तिथे पंडिता ही पदवी मिळाली। आणि त्यानंतर त्यांनी सतत स्त्रियांच्या उद्धाराचे कार्य हाती घेतले। आणि पंडिता रमाबाई यांनी म्हणजे त्या ब्राह्मण होत्या आणि त्यांनी एक शूद्र समाजाच्या वकिलाशी विवाह केला। हा विवाह म्हणजे तेव्हाचा एक समानतेचा त्यांनी समाजासमोर एक तत्व उभं केलं। आणि परंतु त्यांना त्यांच्या जे पती होते त्यांचा सहवास फार काळ लाभला नाही, ते काही दिवसातच मरण पावले। आणि जेव्हा आपले पती मरण पावले तेव्हा त्यांनी दुसरा विवाह न करता आर्य महिला मंडळाची स्थापना केली आणि त्यातून आर्य महिला मंडळाची स्थापना करून त्यांनी त्याच्यामधून स्त्रियांच्या उद्धारासाठी सतत कार्य केले। त्यांनी ज्या म्हणजे बालविवाह होत होत्या आणि विधवा होणाऱ्या महिला होत्या त्यांना समाजात स्थान मिळावे यासाठी सतत धडपड केली। आणि जेव्हा आर्य महिला मंडळाची समजा ही स्थापना झाली तेव्हा प्रार्थना समाजाची त्यांना फार मदत झाली आणि आर्य महिला मंडळातून त्यांनी एक उपक्रम राबवला होता। जेव्हा व्याख्याने व्हायची तेव्हा फक्त पुरुषांनीच त्या व्याख्यानाला हजर न राहता त्या प्रत्येक पुरुषासोबत आपल्या घरातील कोणीतरी एक स्त्री उभी राहावी आणि हा विचार करणे म्हणजे एक क्रांतिकारक विचार आहे। कारण की तेव्हा स्त्री ही फक्त चूल आणि मूल इतकीच मर्यादित होती, परंतु स्त्रीला तेव्हा व्याख्यानासाठी येणं म्हणजे ही फार क्रांतिकारक गोष्ट आहे। आणि हा चान्स फक्त पंडिता रमाबाई यांनी त्यांना स्त्रियांना दिला। त्यानंतर त्या स्वतः त्या इथे गेल्या वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेल्या, बॉटीज येथे गेल्या आणि त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलं। आणि तसेच त्याचप्रमाणे जेव्हा 1882 मध्ये हंटर कमिशन आले होते तेव्हा त्यांनी हंटर यांच्यासमोर म्हणजे हंटर आयोगासमोर साक्ष दिली होती। त्यामध्ये त्यांनी सांगितले की स्त्रीला हे फक्त संसार उपयोगी शिक्षण न देता तिला आपल्या संपूर्ण आयुष्यभर शिक्षण उपयोगी पडावं असं शिक्षण द्यावे। त्याचप्रमाणे स्त्रिया ह्या ज्या आहेत, आमच्या भारतीय स्त्रिया ह्या लाजाळू आहेत, त्या आपली समस्या मांडताना लाजतात। त्यामुळे ज्या भारतात किंवा आपल्या भारतामध्ये जे शाळा तपासणीचे अधिकार आहेत त्या फक्त पुरुषच नसावे तर स्त्रिया पण असाव्यात, कारण की ज्या स्त्रिया आहेत त्या आपल्या समस्या मांडू शकतील। त्याचप्रमाणे वैद्यकीय शिक्षण हे स्त्रियांना तेव्हा देण्यात येत नव्हतं, तर स्त्रियांना वैद्यकीय शिक्षण देण्यात यावे, कारण की स्त्रियांना जे आजार राहतात ते म्हणजे त्या डॉक्टर पुरुष असल्यामुळे आपल्या ज्या समस्या आहेत ते त्यांच्यासमोर मांडू शकत नाही आणि त्या स्वतःच ते सहन करत राहतात। आणि त्यानंतर ही एक साक्ष म्हणजे म्हणजे पंडिता रमाबाईचीच नसून संपूर्ण आपल्या स्त्रियांसाठी एक उद्धाराची साक्ष होती त्यांची। आणि त्यानंतर जेव्हा त्या बॉटीजला गेल्या होत्या तिथे त्यांनी म्हणजे भरपूर ख्रिश्चन धर्माचे ग्रंथ वाचले आणि ग्रंथ वाचल्यामुळे त्या ख्रिश्चन धर्मासाठी प्रभावित झाल्या, ख्रिश्चन धर्माकरिता। आणि तेव्हा त्यांनी धर्मांतरण केले। जेव्हा त्यांनी धर्मांतरण केले तेव्हा त्यांच्यावर भारतातून अनेक प्रकारचा रोष उठवला गेला। काही लोकांनी म्हटलं की रमाबाईने हिंदू धर्म पाठविला, अशा प्रकारे त्यांच्यावर म्हणजे आरोप करण्यात आले, परंतु क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला। त्यानंतर त्या परत आल्यानंतर
त्यांनी इथे आल्यानंतर एक शारदा गंद्रे नावाची जी मुलगी होती ती फक्त 5 वर्षाची एक छोटी म्हणजे विधवा बालिका होती आणि तिला जो तिच्या घरच्यांकडून आणि समाजाकडून जो रोष पत्करावा लागला त्यामुळे एका सद्गृहस्थ व्यक्तीने तिला पंडिता रमाबाईकडे आणून दिलं आणि त्या मुलीच्याच नावावरून त्यांनी शारदा सदन स्थापन केले आणि सतत त्याच्यातून स्त्रियांना स्वतःच्या स्वावलंबनाचे धडे देत गेल्या आणि स्त्री उद्धाराचे कार्य करत गेल्या. त्यानंतर त्यांचा एक ग्रंथ म्हणजे त्यांनी भरपूर ग्रंथ लिहिले. त्यामध्ये द हिंदूज हाय कास्ट वुमन हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाला अमेरिकेमध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळाले. त्याचप्रमाणे पंडिता रमाबाई यांनी सतत म्हणजे आयुष्यभर त्यांचं पूर्ण संघर्षमय आयुष्य गेलं, कारण की लहानपणीच आईवडील गेले, त्यानंतर स्वतःचा भाऊ गेला, विवाहानंतर लगेच 2 ते 4 वर्षात स्वतःचे पती वारले आणि त्यानंतर आपली जी मुलगी आहे ती सुद्धा त्यांच्या डोळ्यासमोरच गेली. त्यामुळे त्यांना सतत संघर्ष सहन करावा लागला. तरीसुद्धा त्यांनी म्हणजे आपल्या दुःखाला कवटाळून न बसता स्त्रियांसाठी सतत कार्य केले. त्यामुळे त्यांना ब्रिटिश सरकारने कैसर-ए-हिंद हा किताब दिला आणि त्यानंतर पंडिता रमाबाई यांचा मृत्यू 1922 मध्ये झाला. थँक्यू. जय ज्योती, जय सावित्री.